स्वामी समर्थांची सेवा करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो भाव. स्वामींना सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा आपल्या हृदयातील भक्ती जास्त प्रिय आहे. जेव्हा एखादा भक्त संकटात असतो किंवा त्याची एखादी मनोकामना पूर्ण करायची असते, तेव्हा स्वामींच्या काही विशिष्ट सेवा केल्यास त्याचे फळ लवकर मिळते, अशी श्रद्धा आहे. इच्छापूर्तीसाठी कोणत्याही मोठ्या अनुष्ठानापूर्वी तुमची नित्यसेवा सुरू करणे किंवा ती सुरू असणे आवश्यक आहे. त्यामध्ये स्वामी समर्थांचा मंत्र मग दररोज किमान 1 किंवा 3 किंवा 5 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. तसेच दिवसातून किमान एकदा तरी तारक मंत्राचे पठण करावे. हे संकटात ढाल म्हणून काम करते. सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची आरती करावी. विशिष्ट इच्छापूर्तीसाठी काय करावे तर 21 दिवसांची स्वामी सेवा करा. जर तुमची एखादी विशेष इच्छा असेल तर 21 दिवसांचा संकल्प सोडावा. दररोज सकाळी स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसावे. हातात थोडे पाणी घेऊन आपली इच्छा उच्चारावे आणि ही सेवा मी पूर्ण करत आहे आणि माझी इच्छा पूर्ण करा असा संकल्प करून पाणी सोडावे. 21 दिवस दररोज 3 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि 1 वेळा श्री स्वामी चरित्र सारामृत मधील 18व्या अध्यायाचे वाचन करावे. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण स्वामींची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. 3 दिवसांचे पारायण करा. दररोज 7 अध्याय वाचावेत. 7 दिवसांचे पारायण करा. त्यामध्ये दररोज 3 अध्याय वाचा. पारायण करताना शुद्धता पाळावे आणि शक्य असल्यास एक वेळ ठरवूनच हे पारायण करावे. म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ दोन्हीतली एक निश्चित वेळ करा आणि पूर्ण पारायण संपेपर्यंत एकाच वेळी ते वाचावे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायानुसार फळश्रुती भेटते. ते कसे ते पाहूया. स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचे विशिष्ट महत्त्व आहे. जर तुम्हाला संपूर्ण पोथी वाचणे शक्य नसेल तर तुमच्या समस्येनुसार तुम्ही अध्याय वाचा. तर अध्याय 1 ते 2 हा चित्तशुद्धीसाठी आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी असतो. अध्याय 4 हा कठीण प्रसंगात मन शांत ठेवण्यासाठी. अध्याय 11 हा कठीण आजार किंवा शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी. अध्याय 13 हा व्यवसायात वृद्धी आणि आर्थिक प्रगतीसाठी आहे. अध्याय 15 हा कौटुंबिक कलह मिटवण्यासाठी आहे आणि घरात सुख शांती नांदण्यासाठी. अध्याय 18चे पठण इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. जर तुमचे एखादे काम अडकले असेल तर या अध्यायाचे रोज 3 किंवा 11 वेळा वाचन करा. तसेच अध्याय 21 हा मोक्षप्राप्ती आणि स्वामींच्या चरणी कायमची भक्ती मिळवण्यासाठी आहे. तसेच विशिष्ट समस्यांसाठी आपण काही तोडगे किंवा उपाय पाहणार आहोत. तर ते काय आहे ते पाहूया. आर्थिक अडचणी आणि कर्जमुक्तीसाठी म्हणजे जर तुम्ही कर्जात असाल किंवा पैसा टिकत नसेल तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करताना तुम्हाला गुरुवारी स्वामींच्या फोटोला पिवळे फूल अर्पण करायचे आहे. दुपारी 12 वाजता स्वामींची आरती करा आणि नैवेद्यात बेसन लाडू किंवा पुरणपोळी ठेवा. व्यंकटेश स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक यांचे रोज पठण करा. तसेच गरीब मुलांना वह्या किंवा पुस्तके यांचे दान करा. पुढचा म्हणजे नोकरी आणि करिअरमधील यशासाठी. तर रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप करा. तसेच दर शनिवारी मारुतीरायाला जाऊन ते आणि शेंदूर अर्पण करा. कारण स्वामी आणि हनुमान यांची शक्ती एकच मानली जाते. अशक्य ही शक्य करतील स्वामी हेच एक वाक्य सतत मनात ठेवा. विवाह कार्यातील अडथळ्यांसाठी म्हणजेच मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमण्यास उशीर होत असेल तर 16 गुरुवार श्री स्वामी समर्थ व्रताचे पालन करावे. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून स्वामींची सेवा करावी. तसेच स्वयंवर पार्वती स्तोत्र याचे पठण किंवा वाचन करा. गुरुवारी काय विशेष महापूजा करावी तर गुरुवार हा स्वामींचा वार आहे. या दिवशी केलेली सेवा 10 पटीने जास्त फळ देते असे मानले जाते. तर सकाळी 6 ते 9च्या दरम्यान स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला पंचामृताने म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर याने अभिषेक करावा. अभिषेकावेळी पुरुष सूक्त किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवावा. त्यामध्ये सुवासिक फुले विशेषतः चाफा आणि गुलाब या दोन्हींपैकी कोणतेही तुम्ही पुष्प वापरू शकता. तसेच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तसेच तारक मंत्राचे महत्त्व आणि अनुष्ठान याबद्दल पाहूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना हा तारक मंत्र स्वामींनी स्वतः आपल्या भक्तांना दिला आहे. जेव्हा तुम्ही अत्यंत घाबरलेले असता किंवा समोर काहीच मार्ग दिसत नसतो तेव्हा 108 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हटल्यास वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि मन शांत राहते. तसेच स्वामींची मौन सेवा. काही भक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मौन सेवा करतात. दिवसभरात ठराविक वेळ म्हणजे उदाहरणार्थ 1 तास किंवा 2 ते 3 तास अजिबात न बोलता केवळ मनात स्वामींच्या नामाचा जप करणे. यामुळे काय होते तर तुमची आंतरिक ऊर्जा वाढते आणि संकल्पशक्ती प्रबळ होते. तसेच अन्नदान म्हणजेच
अन्नदान म्हणजे स्वामींची सर्वात प्रिय सेवा. गुरुवारी गरीब लोकांना किंवा प्राण्यांना, विशेषतः कुत्र्याला अन्न द्यावे. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. तसेच पुढे पाहूया पिंपळाची सेवा. तर दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून 11 प्रदक्षिणा घालाव्यात. तर शक्य असल्यास अक्कलकोट वर्षातून वारी करावे. एकदा तरी वर्षातून एकदा स्वामींच्या समाधीचे दर्शन घ्यावे. तसेच स्वामींच्या नामातच प्रचंड शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र हा 6 अक्षरी षडाक्षरी मंत्र मानला जातो. श्री म्हणजे लक्ष्मी, ऐश्वर्य, स्वामी म्हणजे मालक, ब्रह्मांड नायक आणि समर्थ म्हणजे सर्व काही करण्यास सक्षम असलेला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4 ते 6 या टायमिंगमध्ये जप केल्यास त्याचे फळ 1000 पटीने मिळते. जप करताना तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी. तसेच जर एखादे तुम्हाला खूप दिवसांपासून रखडलेले काम करायचे असेल तर 1.25 लाख जपाचा संकल्प सोडावा. रोज 11 किंवा 21 माळे जप करून ठराविक दिवसात पूर्ण करावा. स्वामी समर्थ सारामृत पोथीमधील 18व्या अध्यायाचे विशेष महत्त्व जाणून घेऊया. अनेकांना पूर्ण पोथी वाचायला वेळ नसतो. अशा वेळी केवळ 18व्या अध्याय वाचला तरी चालतो. या अध्यायात स्वामीने स्वतःच्या भक्तांना दिलेली आश्वासने आहेत. तसेच सलग 40 दिवस दररोज 3 वेळा 18वा अध्याय वाचल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. तसेच स्वामींची नैवेद्य सेवा आणि त्याचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया आणि स्वामींना काय अर्पण करावे ते जाणून घेऊया. तर पिठलं भाकरी. स्वामींच्या अक्कलकोटमध्ये पिठलं आणि भाकरी अत्यंत प्रिय होते. आजही अनेक भक्त गुरुवारी हाच नैवेद्य त्यांना दाखवतात. तसेच स्वामींना कांद्याची भजी आवडत असत, अशी आख्यायिका आहे. तसेच सणासुदीला किंवा नवस पूर्ण झाल्यावर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवण्यापूर्वी तो झाकून ठेवावा आणि अर्पण केल्यावर घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. घरातील देवघरात स्वामींची स्थापना कशी करावी? तर स्वामींची सेवा करताना तुमचे मंदिर म्हणजेच देवघर कसे असावे हे महत्त्वाचे आहे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला तोंड करून असावी. मूर्ती जर धातूची असेल तर दररोज तिला अभिषेक करावा. फोटो असल्यास रोज गंध अक्षता लावून पूजा करावी. स्वामींच्या शेजारी शक्य असल्यास दत्तात्रयांचा किंवा त्यांच्या पादुकांचा फोटो असावा. मुलांच्या अभ्यासासाठी आणि प्रगतीसाठी सेवा. आई वडिलांनी आपल्या मुलांच्या यशासाठी काय सेवा करावी? मुलांच्या हातून दररोज स्वामींच्या प्रतिमेला नमस्कार करून घ्यावा. मुलांनी रोज 5 वेळा तारक मंत्र म्हणावा. यामुळे एकाग्रता वाढते. गुरुवारी मुलांच्या नावाने खडीसाखर किंवा पेढ्याचा प्रसाद स्वामींना अर्पण करावा. स्वामी समर्थांच्या सेवेचे सार केवळ स्तोत्रपठण करून किंवा उपवास करून यात होत नाही, ते पूर्ण शरणागतीमध्ये आहे. जेव्हा भक्त म्हणतो स्वामी मी आता थकलो आहे, आता तुम्हीच काय ते पहा, तेव्हा स्वामींची शक्ती खऱ्या अर्थाने कार्य करू लागते. स्वामींच्या चरित्रात अनेक कथा आहेत जिथे भक्तांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ श्रद्धेच्या जोरावर साध्य केल्या. तुमची इच्छा कितीही मोठी असो, जर तुमची श्रद्धा अढळ असेल तर ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ एक वाक्य नसून ते स्वामींनी दिलेले अभयदान आहे. स्वामी समर्थांनी नेहमीच प्रारब्ध आणि प्रयत्न यांचा समतोल राखायला शिकवले. सेवा केल्याने आपले मन बळ वाढते, नकारात्मकता दूर होते आणि आपल्याला योग्य दिशा मिळते. पण त्या दिशेने पाऊल उचलण्याचे काम कर्म भक्तालाच करावे लागते. आळशी माणसाचे तोंड पाहू नका, हा त्यांचा संदेश आपल्याला सतत कार्यप्रवण करण्याची राहण्याची प्रेरणा देतो. स्वामींची सेवा केल्यावर काय मिळते? मानसिक शांती. संकटाच्या काळातही मन विचलित होत नाही. अनेकदा मोठी संकटे स्वामींच्या कृपेने सुईच्या टोकासारखे हलके होऊन निघून जातात. योग्य वेळे आणि योग्य मार्गाने स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात. हे स्वामी समर्था, माझ्या हातून जी काही सेवा घडली आहे ती तुमच्या चरणी अर्पण असो. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. माझ्या मनात तुमची भक्ती अखंड राहू द्या आणि माझ्या सर्व संकटात तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा, असं कायम स्वामींना म्हणत राहा. जे भक्त श्रद्धेने आणि प्रेमाने स्वामींची नाव घेतात त्यांच्या घरी कधी अन्नाच्या आणि आनंदाची कमतरता भासत नाही. स्वामींचे अस्तित्व चराचरात आहे. अक्कलकोटला जाणे शक्य नसेल तर आपल्या घरातील स्वामींचा फोटोच अक्कलकोट मानून सेवा करावी. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर लावण्यासाठी नसून ते हृदयात कोरण्यासाठी आहे. तुमची सेवा पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि शांत चित्ताने त्यांच्या आशीर्वादाची प्रचिती घ्या. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.